कोणी कुत्रा पाळून तर कोणी सुरक्षा रक्षक नेमून आपल्या घराची सुरक्षा करतो. पण कोल्हापुरातल्या कसबा बावड्यामधल्या एका घरावरची पाटी मात्र काहीशी वेगळी आहे. काय आहे ही नक्की पाटी पाहूयात. ही पाटी पाहून तुम्हाला आपण पुण्यात आहोत की काय असं वाटलं असेल, पण जरा थांबा. ही पाटी आहे कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतली. सुनील पाटील यांनी आपल्या घराबाहेर कोंबड्यांपासून सावधान अशी पाटी लावली आहे. पण त्यांनी अशी पाटी का लावली हे ऐकणं फारच इंटरेस्टिंग आहे. ते असं टोचण्याचा प्रकार त्यांनी चालू केला. आता कसं बाहेरची लोक कोण आले की नाही अंगावरती धावून जातो. आणखीन घरातल्या लोकांना काय करत नाही, तो बाहेरची कोण दिसली की अंगावर धावून जातो. बाहेरची आली की नाही आम्ही तिथं म्हणजे पाटी लावलेली आहे की कोंबड्यापासून सावध राहून ती बघतात आणि आम्हाला हाक मारतात. हा कोंबडा परिसरात येणाऱ्यांसाठी भीतीचं कारण ठरलाय. अनोळखी व्यक्तीला हा कोंबडा घरात फिरकू देखील देत नाही. संपूर्ण कॉलनीज या कोंबड्याच्या दहशतीत आहे. जसा तो वयानं आणि शरीरानं मोठा झाला तसा तो त्याचं म्हणजे आक्रमण करण्याचं जे हे आहे ते वाढलं. त्याच्यामुळं शेजारची लहान मुलं किंवा मोठी माणसं याची कशाचीही त्याला भीती नाही. कोणही त्यांच्या दारामध्ये आलं तर तो सरळ धाव घेतो आणि त्या व्यक्तीला किंवा त्या लहान मुलांना टोचण्याचा प्रयत्न करतो. या कोंबड्यामुळे मराठा कॉलनीत चांगलीच दहशत निर्माण झाली. त्यामुळेच पाटील कुटुंबानं आता आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर कोंबड्यापासून सावध रहा असं लिहिल्यानं हा विशेष रखवालदार कोंबडा चांगलाच चर्चेचा विषय बनलाय. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.